बोराडे गोटेगावकर तालुका जिल्हा बीड। आज गोटेगावमध्ये या हनुमान मंदिराच्या या वातावरणामध्ये या ठिकाणी एक देवाच्या दरबारात एक जे मराठा बांधव एकत्रित आलेले आहेत। त्याचं कारण सर्वांना माहीत आहे की मागील 2 वर्षापासून जालना येथील अंतरवली सराटी येथील संघर्ष योद्धा मराठा आरक्षक माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक मराठा लाख मराठा नाही तर एक मराठा कोटी मराठा या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एक जे वादळ एक वातावरण तयार झालं आणि त्या निमित्तानं मराठा आरक्षण आणि कधी नाही न भूतो न भविष्यती मराठा समाज हा एका छत्राखाली आला आणि आंदोलन मोर्चे करू लागला। त्याची परिणिती म्हणजे त्याचा फायदा समाजाला असा झाला की कधीही कुणाला आरक्षण मिळत नव्हतं। आपल्या समाजाला 200 मार्काची जर एखादी परीक्षा असेल तर त्या परीक्षेमध्ये 190 मार्क घेतले तरी आपल्या समाजाचे जे युवक आहेत युवती आहेत त्या नोकरीला लागत नव्हत्या, परंतु इतर समाजाच्या 200 पैकी 95 मार्कवाले सुद्धा नोकरीला लागायचे। ह्याचं कारण होतं आरक्षण। आणि तुम्हाला माहीत असेल नसेल आरक्षणाची खरी लढाई ही 40 वर्षापूर्वी सुरू झाली होती अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली, परंतु त्यावेळेस समाज एवढा एक नव्हता, एक संघ नव्हता, जागृत नव्हता, प्रसार माध्यमाचं साधन नव्हतं, तसेच दूरसंचार दळणवळणाचं साधन नव्हतं। त्यामुळे त्या माणसाला तत्कालीन शासनानं धोका दिला आणि त्यांना आत्महत्या करावी लागली। परंतु ह्यावेळेस समाज जागा झाला, कारण ह्या 40 वर्षामध्ये आरक्षणाचं काय महत्व आहे आपण राग येईल तुम्हाला घरी भाकरी नाही पण पाटील काही कोण कॉल आपली सवय लागली आपली सगळेच पाटले मला माहिती सगळेच पाटले, परंतु आपली सवय लागली की आपण पाटील आहे आपली काय कमी घरी खायला काही नाही ही किती मोठरपणा ही आपली भावना। त्याचा परिणाम असा झाला की अनेक पिढ्या या शिकून त्यांना काही नोकऱ्या मिळाल्या नाहीत आणि त्यांचं वाटोळ झालं आयुष्याचं। मग हे 2 वर्षापूर्वी माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे कुणाला माहिती नव्हते, पण ते व्यक्तिमत्व पुढे आलं समाजासाठी। त्यांनी स्वतः आमरण उपोषण केलं, 2 ते 3 आमरण उपोषण 17 दिवस 19 दिवसात काहीतरी आणि अजून दुसरी असे उपोषण केले। मग त्यावेळेस समाजाला कळालं की आपल्याला नेतृत्व मिळालेलं आहे। तिथून पुढं आपला समाज झोपलेला समाज एक संघ झाला, जागृत झाला आणि तिथून पुढं ही लढाई सुरू झाली। आणि बघता बघता अगोदर म्हणायची नोंदी नाही, मग नोंदी आल्या कुठून? काही जण म्हणले तुम्ही आमच्या ताटातली भाकरी घेताय, आम्ही तुमच्या ताटातली भाकरी घेत नाही। तर जरांगे पाटलांनी मुद्दा काढला, मला एक सांगा शासन कुणाचं असू द्या, शासन कुणाचं असू द्या 55 लाख नोंदी मिळाल्या कशा? हे जर खोटं असं तर जर तुझ्या असं ना तुला एक नोंद मिळाली 55 लाख नोंदी मिळाल्या त्या अर्थी पाटलाचं खरं आहे आणि त्यांना सपोर्ट करणारा समाज आणि त्या माणसाचं काय ते एकट्यासाठी ना समाजासाठी लढणार माणूस आहे। तुम्हाला माहीत आहे कुठेची वापर आली होती पद भेट असतं लालची गाडी घेतली असती त्या माणसाला काय नाही जीत आज ती कुठे दिला पण त्यानं समाजाला आपलं सर्वस्व अर्पण केलेला माणूस आहे आणि असा माणूस मला वाटत नाही भविष्यात समाजाला भेटेल। तर अशा नेतृत्वाला साथ देणं ही मी या गोटेगावच्या निमित्तानं समस्त महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो मराठा समाजाला की तुम्ही सर्वजण या नेतृत्वाला साथ द्या आणि सर्वजण येत्या 29 तारखेला मुंबईला नियोजन आहे ऑगस्ट, पण त्याच्या अगोदर निघावं लागेल कारण ट्रॅफिक भरपूर होणार आहे आणि माझ्या माहितीनुसार लाखावर गाड्या एक 10 लाख 20 लाख गाड्या येतील आणि मराठा बांधवांची संख्या ही कोटीच राहील। एकूण महाराष्ट्राची मराठा बांधवांची लोकसंख्या 6 कोटीच्या पुढे आहे, पण कमी एक समजा इतर सोडले तरी 1 कोटीच्या पुढं मराठा बांधव तिथं येतील अशी मला आशा आहे। आणि नक्कीच आपण या लढ्याला साथ द्या आणि पाटलाचं स्वप्न आहे की आज 55 लाख नोंदी मिळाल्या आहेत म्हणजे त्यांना तेवढे घर साधारणतः 6 कोटीपैकी 55 लाख नोंदी मिळाल्या, पण कुटुंब हे जवळपास 1.5 कोटी ते 2 कोटीच्या जवळ आरक्षणात गेलेले आहेत। पाटलाचं म्हणणं आहे सगळे सोयीची अंमलबजावणी करा म्हणजे
सर्व महाराष्ट्रात समजा मला मिळालं, माझे नातेवाईक बहिणीकडे असतील किंवा सासरवाडीकडे असतील, त्यांचा नोंद त्यांना द्या. म्हणजे हे असं पाठवायचं नियोजन आहे. तर या लढ्यासाठी मला सांगायचं एवढं थोडक्यामध्ये की अभी नाही तो कभी नाही. लढाई महत्वाची आहे, जिद्दीची आहे, शर्तीची आहे. या निमित्तानं सर्व मराठा बांधवांनी, महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी आपल्या राजधानीच्या ठिकाणी निघणं हे काळाची गरज आहे. कारण पुन्हा भविष्यात असं नेतृत्व मिळणार नाही. त्यामुळं सर्वांनी 2 दिवस अगोदर आता प्रत्येक गावोगावी इतर बांधव हे मिटिंग घेतील, त्यांच्या नियोजनाप्रमाणे ते निघतील आणि सर्वजण या लढ्याला एक खंबीर साथ देतील अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगतो. आपण सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली आणि माझे 2 शब्द ऐकून घेतले याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.